आई आज आपण काय बनवतोय? आज आपण शेवयाची खीर घट्टसर बनवतोय. हे साहित्य सांगते. हा. ही अर्धी वाटी शेवया घेतल्यात, पावशेला कमी खवा घेतलाय, विलायची पावडर आहे, 1 वाटी तूप आहे, 1 लिटर बारकी वाटी दूध. ना? हा, बारकी वाटी. हम्म. 1 लिटर दूध तापून घेतले, पाऊण वाटी साखर आहे, अर्धी वाटी काजू बदामचे बारीक तुकडे करून घेतलेत, 1 ग्लास पाणी आहे. ठीक आहे, करायची सुरुवात? हो, करूया. आई आता आपण काय करतोय? आता आपण दुधामध्ये खवा भिजवून घेऊ. दाखवते तुला, चल. हम्म. खवा भिजल असं दूध टाकायचं हम्म. आणि ते चांगले जीव करून घ्यायचं. गरम गरम दूध आहे ना? हो, गरम दूध आहे. बाजूला ठेवू काय? हो, ठेव. म्हणजे पावसाला थोडा कमी खवा आहे, त्याच्यामध्ये आता खीर सुरुवात करायच्या आधी पहिले आपल्याला खवा भिजवून ठेवायचा. हो, खवा भिजवून ठेवायचा. असं काय करायचं ग? कारण ते खिरीमध्ये खवा टाकलं ना, त्याच्या गाठी तसेच राहतात. मग असं पातळ करून घ्यायचं थोडं. नंतर मग खिरीत टाकलं की जे होतं, आपण खिरीची तयारी करूच तर खवा भिजू द्यायचा दुधात. चांगला असं पातळसर करून घ्यायचा. आयडिया चांगली आहे. हा. नाही तर मग गाठी होतात बाळा खिरीमध्ये, काय उपयोग आहे. चांगलं लागली पाहिजे ना खीर आपल्याला. एवढं असं पातळ करून घ्यायचं. खवा भिजल चांगला शेवया भाजीपर्यंत. गाठी होत नाही मग दुधात टाकली की, कारण टाकलं ना की गाठी होतात. ठीक आहे. एवढं असं पातळ करून घ्यायचं. ठीक आहे, म्हणजे आता झाले काय पातळ? हो, झालंय. थोडंसंच मिक्स व्हायचं बाकी आहे ना? हा, ते होऊन जाईल शेवया भाजूस तर. ठीक आहे, चालेल. आता पुढची प्रोसेस ना? हो. आई आता आपण काय करतोय? आता आपण साजूक तूप टाकू पातेल्यामध्ये. पातेलं तापत ठेवलंय मी. तापले. साजूक तूप टाकू 1 वाटी. त्याच्यामध्ये काजू बदाम भाजून घेऊ. गुलाबी रंगावर भाजायचे. ठीक आहे, म्हणजे तूप टाकलं लगेच तू त्याच्यामध्ये हे टाकलं, काजू बदाम काजू बदाम टाकले. काजू बदाम गुलाबी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचे. आणि घरामध्ये काजू बदाम होते ते आम्ही टाकले. तुमच्याकडे मनुके, चारोळे, पिस्ता काय पण असेल तरी सगळं टाकलं तरी चालतं. हा, म्हणजे आपल्याकडे फक्त काजू बदाम होते म्हणून आपण ते टाकले, बरोबर? हो, बाकी कुठले पण ड्रायफ्रुट्स जे आवडतील ते टाकू शकतो. हो, सगळे टाकू शकता. पिस्ता, हे मनुके, चारोळे, काजू बदाम. ठीक आहे. आता याला किती वेळ भाजायचं आहे? 1-2 मिनिटं होत आले आता. आणि पातेलं असं मोठं घ्यायचं. हा, पण मोठं पातेलं का? कारण ते दूध उतू जातं आणि शेवया शिजायला जागा राहत नाही आणि आपला गॅस पण खराब होतो. त्यासाठी मोठं पातेलं घ्यायचं. शेवया पण छान शिजतात आणि दूध उतू जात नाही. ठीक आहे. आणि वास असलेले पातेलं घ्यायचं नाही, नाहीतर खिरीला तिखट वास लागतो. चांगलं पातेलं घ्यायचं. ठीक आहे, झाले का ते? हो, झालं. आता आपण शेवया टाकू त्यात. हे बघ. आता ह्याला पण ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं का? हो, ह्याच्यात भाजून घ्यायचं. आता ह्याला किती वेळ भाजायचं? 2 मिनिटं फक्त. लगेच लाल होतील. तूप तापले ना छान. ठीक आहे, म्हणजे आतापर्यंत आपण काय केलं, सगळ्यात पहिले खवा भिजवला दुधामध्ये. हो. त्याच्यानंतर तूप टाकून पहिल्यांदा काजू बदाम भाजून घेतले आणि मग शेवया भाजून घेतले, बरोबर? बरोबर. ठीक आहे. शेवया भाजून झाले की सांग, मी येते. हो. झालं काय? हो, झालं. आता काय करायचं? आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकू 1 ग्लास. माई, तू पाणी का टाकलं, दूध का नाही टाकलं? दूध आता नाही टाकायचं, कारण दूध टाकलं की दूध फुटतं. त्यासाठी तुपामध्ये दूध फुटतं. त्यासाठी पहिल्यांदा पाणी आणि साखर टाकायची. ते चांगले हलवून घ्यायची. शिजून द्यायच्या शेवया. नंतर मग दूध टाकायचं. म्हणजे दूध फुटत नाही, शेवया पण छान शिजतात आणि खिरीला गोडवा पण येतो. शेवया गोड गोड लागतात. शेवया गोड लागतात.
ठीक आहे. आता याला शिजू द्यायचं ना? हा, शिजू द्यायचं 5 मिनिटं. ठीक आहे. ऍक्च्युली ना ही म्हणजे ही आता मला माहित नाही खरं तर बाकी सगळे कशा शेवया बनवतात. पण आमच्या घराची ही अशीच पद्धत आहे शेवया बनवायची. मोस्टली आम्ही कुठल्या रेसिपीज बनवतो तुम्हाला सांगू का? ज्या माझ्या आईला जमतात. म्हणजे आईच्या हाताच्या ज्या रेसिपी असतात ना, त्या आम्ही बनवतो. त्यातला हा एक शेवयाचा प्रकार जसं की नारळाची वडी बनवली होती. त्यांना तुम्ही खूप प्रतिसाद दिला होता आणि खूप छान झाल्या त्या पण वड्या. तर तशाच सारखं आता ही शेवयाची खीर बनवत आहोत. तुम्ही ही पण एकदा नवीन नक्की ट्राय करा. आणि खूप जणांच्या कमेंट्स आहेत खरं तर, की हा हा व्हिडिओची रेसिपी द्या, त्या व्हिडिओची रेसिपी द्या. स्पेशली मटकीची रेसिपी द्यायची आहे खरं तर. तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये मटकीची रेसिपी शेअर करेल. आणि अशाच जर का तुम्हाला आईच्या पद्धतीच्या शेवया किंवा बाकीचे कुठले पदार्थ आवडत असतील, जे तुमची इच्छा असेल आम्ही बनवावे, तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही 100% बनवतो. है की नाही? हो ठीक आहे. आता याला शेवया शिजून द्यायच्या ना? हो, शेवया शिजून द्यायच्या. मग दूध टाकायचं त्यात. ठीक आहे. शेवया शिजून झालं की मला बोलव मग. हो, अजून किती वेळ आई? झालं 5 मिनिटं. शेवयाला जे शिजतात बाळा, त्याला काही वेळ नाही लागत. हा. थोडा गॅस मोठा करून शिजवलं तरी चालतात किंवा छोटा करून शिजवलं तरी चालतात. फक्त आपण काजू बदाम भाजताना गॅस बारीक ठेवायचा. आता मोठा केला तरी जमतो. हो बरोबर? हो, बरोबर. वास आत्ताच छान छान सुटलाय. हा. साजूक तूप टाकले, काजू बदाम टाकले. ठीक आहे. तू झालं की मला सांग, मग मी येते. हो आई झालं का? हो, झालं बाळा. हे बघ, दाखव. शेवया छान शिजल्यात. हा. आता काय करायचं? आता आपण त्याच्यामध्ये 1 लिटर दूध टाकूया. दूध घेतलं 1 लिटर. साई सकट टाकायचं ना? हो, साईसकट टाकायचं ठीक. आणि चांगले जीव करून घ्यायचं. हे बघ, आणि 5-10 मिनिटं उकळत ठेवायचं. आई आता तर लय पातळ दिसते. ते अजून शिजायची ना शेवया. आणि खवा टाकायचा त्यात. हा, खवा टाकला की घट्ट पण येईल हो, ना? खवा टाकला की घट्टपणा येतो. ठीक आहे. आता याला 5-10 मिनिटं उकळायचं ना? हो, 5-10 मिनिटं उकळायचं. आणि ही जी खीर आहे ना, ही 1 वाटी सॉरी 1 लिटरच्या प्रमाणात केली हो, बरोबर 1 का? लिटरच्या प्रमाणात केली. ओके. म्हणजे मी एकदा सांगते. 1 लिटर दूध घेतलं. हो. त्याला पावशेरला थोडासा कमी आपण खवा घेतला. हा. पाऊण वाटीच्या वर थोडीशी साखर घेतली. आणि शेवया अर्धी पाऊण वाटी घेतली हो, बरोबर? अर्धी पाऊण वाटी. आणि काजू बदाम तर आपण आपल्या इच्छेने टाकू हो, शकतो. आपल्या इच्छेने टाकू शकतो. ठीक आहे. आणि वेलची पावडर कधी टाकायची? शेवटी. ठीक आहे. आणि आता ह्याला 5-10 मिनिटं उकळायचं ना हा, मग? 5-10 मग मिनिटं काय टाकायचं? उकळायचं, मग खवा टाकायचा. ठीक आहे. आणि चालेल. सगळ्यात शेवटी वेलची टाकायची. ठीक आहे. चालेल. 10 मिनिटं उकळू द्यायचं दूध चांगलं. दूध आणि शेवया आणि यांची दूध पहिलं उकळायची. आपण तापवून घेतलं ना? हो, दूध तापवून घेतलं पहिलं. ठीक आहे. आई ऍक्च्युली आमच्या गोडाचे पदार्थ लय छान छान बनवते हा. त्याच्यामुळे तिला सगळं बारक्या बारीक टीप माहिती कसं काय करायचं, काय नाही आता करायचं. आपण एक दिवस बासुंदी करून दाखवूया. हा, अशाच खिरीसारखीच ना? खिरीसारखीच. ठीक आहे. चालेल. ठीक आहे. तो उकळून झालं की मला बोलव. हा, बोलवते. झालं का आई? हो, झाले बाळा. तेव्हा शेवया शिजल्यात आपल्या. आणि घट्ट पण झालंय ना? हो, घट्ट पण झाले. ठीक आहे. आता काय करायचं? आता त्याच्यामध्ये खवा टाकायचा. हम्म. हे बघ. हा, जो आपण पहिले भिजवून ठेवला होता तो हो, टाकायचा पहिला ना? दुधात भिजवला होता तो. ठीक आहे. आता तो 5 मिनिटं हलवायचा. हे जीव करून घ्यायचं पहिल्यांदा. हम्म. आणि 5च मिनिटं उकळून द्यायचं. आता अजून घट्ट होईल ना खवा हो, टाकला? अजून घट्ट होईल. आणि छान चव पण येईल खिरीला. छान दिसते ना? हा, छान दिसते. 5च मिनिटांनी उकळायची. मग झाली खीर. आता विलायची पावडर टाकते ना? हो, आता विलायची पावडर टाकते. अशी सायकल पसरून टाकायची. सायकल एक जीव होती. ठीक आहे. लागते सायकल खिरीला. अच्छा, मला सांग की सगळ्यात शेवटी का टाकली विलायची पावडर? कारण विलायचीचा वास छान राहतो. हम्म. कारण अगोदर सगळं आपण उकळून घेतो ना, हा. मग तसं टाकलं की मग त्याचा वास निघून जातो. शेवटी टाकायची विलायची, त्याचा हा. छान वास राहतो आणि चव येते खिरीला. ठीक आहे. चालेल. आता याला अजून 5 मिनिटं हा, उकळायचं ना? 5च मिनिटं उकळायची फक्त. ठीक आहे. खूप हो. छान पण दिसते, वास पण छान येते. हा, खवा चांगला जीव झालाय. हा. बस. आणि खवा भिजवून याच्यासाठी टाकायचा कारण की त्यात गाठी होऊ नये म्हणून बरोबर? हो, असं गाठी टाकलं की होऊन- गाठी होतात. हा, गाठी होऊ नये म्हणून भिजवायचं. ठीक आहे. चालेल. उकळलं की मला बोलव मग परत. हो, हा. बोलवते. झालं काही? हो, झालं.
हे बघ, खीर छान उकळली आहे. हम्म. मस्त दिसते ना. हो. हम्म. छान घट्ट पण झाली आहे. हो. तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा खीर बनवून बघा. नक्की तुम्हाला आवडेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. छान झाली ना. हो, छान झाली.